आणखी एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे लेखक आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे। लोमटे यांच्या आलोक या लघुकथा संग्रहाला साहित्य अकादमीकडून मराठी भाषेसाठी दिला जाणारा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे। 22 फेब्रुवारीला या पुरस्कारांचं वितरण होणार आहे। आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीसाठी आसाराम लोमटे हे प्रसिद्ध आहेत। आणि स्वतः आसाराम लोमटे सध्या आपल्यासोबत आता फोनवरून आहेत। लोमटे सर, सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन आणि पहिली प्रतिक्रिया काय? हा आपल्याला पुरस्कार जाहीर झालेला आहे। हा जो पुरस्कार मिळालेला आहे तर त्याबद्दल मी मनापासून म्हणजे मनस्वी आनंदी आहे। आणि आपण जे काही लिहितो तर ते ज्या गांभीर्यानं आपण लिहितो तर त्या सगळ्या गांभीर्यपूर्वक वृत्तीचा जर अशा पद्धतीने नोंद घेतली जात असेल तर ती निश्चितच आनंदाची गोष्ट आहे। आलोक हा कथासंग्रह आहे आणि यापूर्वी या कथेचा वेगवेगळ्या पातळीवर ती कथा गेलेली आहे। कन्नड भाषेत हा कथासंग्रह पण गेलेला आहे अनुवादित होऊन। बाकी आजचं जे सगळं समकालीन ग्रामीण स्वरूपाचं जगणं आहे ते ग्रामीण जगणं यातून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आणि या सगळ्या आजच्या कुरतडणाऱ्या सगळ्या ग्रामीण वास्तवाला न्याय देण्याचा प्रयत्न किंवा ते आपल्या पद्धतीने ते साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न कथेच्या माध्यमातून मी तो केलेला आहे। आलोक या कथासंग्रहामध्ये एकूण 6 दीर्घकथा आहेत आणि या 6 दीर्घकथा या समूह केंद्रीय आहेत। म्हणजे त्या केवळ व्यक्तिगत सुखदुःखात गुरफटल्यापेक्षा मला एरवी ही समूहाचं जगणं मला जास्तीत जास्त महत्वाचं वाटतं। आणि आपण ज्या महासत्तेच्या आणि सगळ्या अतिशय वेगळ्या अशा स्वप्नवत अशा प्रकारच्या जगाबद्दल आपण नेहमीच बोलत असतो, परंतु आपलं आजूबाजूचं जे प्रत्यक्षातलं वास्तव आहे ते भीषण आहे। ते भीषण अशा प्रकारचं वास्तव नजरेत आणणं हे खरं तर सर्जनशील लेखकाचं काम असतं। आणि हे आपल्या अवतीभवतीचं गरगरून टाकणारं जे वर्तमान आहे तर ते वर्तमान आणि त्या वर्तमानात जगण्याच्या प्रश्नाने गांजून गेलेली जी सगळी माणसं आहेत की जी आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये प्रचंड अशा प्रकारच्या झाडात येतात, दुःखाची झाडाझडती त्यांच्या पाठीमागे लागलेली असते। एक ज्या शोषण व्यवस्था आहेत तर त्या शोषण व्यवस्थांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न मी माझ्या लेखनातून केलेला आहे। आलोक या कथासंग्रहात एकूण 6 दीर्घकथा आहेत आणि या 6 दीर्घकथा वेगवेगळ्या त्यात वास्तव जे आहे तर ते वास्तव आजचं आहेच आहे, परंतु कथन शक्यतेच्या अंगानं सुद्धा मी काही प्रयत्न केलेले आहेत, मी काही प्रयोग केलेले आहेत। आणि अशा स्वरूपाची जी आपली निर्मिती असते त्या निर्मितीला तर असा काही बहुमान मिळत असेल तर मला त्याचा आनंदच आहे। यामधली तुमची ओझं ही कथा असेल किंवा चिरेबंद ही कथा असेल, म्हणजे तुम्ही म्हटलात की हे वास्तवदर्शी चित्रण आहे। तुमच्या नेहमीच्या आयुष्यामध्ये तुम्ही ह्या कथा पाहिलेल्या आहेत की त्यामध्ये तुमची कल्पनाशक्ती सुद्धा तुम्ही थोडीशी हे केलेली आहे, एलॅबोरेट केलेली आहे? कुठलाही लेखक हा केवळ वास्तवाची जशीच्या तशी कार्बन कॉपी काही नकलत नाही। ते वास्तव तर तो पाहतोच, परंतु त्या वास्तवासोबत त्याच्या स्वतःची जी काही आंतरिक करुणा असते लेखक म्हणून असलेली त्याची जी एक आतली आभा असते ती सगळी त्या वास्तवासोबत उकलत जाते। आणि बऱ्याचदा हे कल्पित आहे, हे सगळं कल्पित जरी असलं तरी सुद्धा ते कल्पित हे मानवी जगण्यालाच वेढून येत असतं, मानवी जगण्याच्या सोबतच येत असतं। त्यामुळे या सगळ्या माणसांच्या त्यांच्या सुखदुःखाच्या कहाण्या, त्यांच्या हर्षखेदाच्या जागा, त्यांच्या आशा आकांक्षा, त्यांची स्वप्न अशा सगळ्यांचं मिळून जे एक साहित्य होतं ते साहित्य मी लिहितोय आणि त्या प्रकारच्या या सगळ्या कथा आहेत। पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाला आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।